आणि घरी 3.5 वर्ष की है। आप देख रहे हैं यहाँ पर कैसी भीड़ लगी हुई है यहाँ पर, और यहाँ पर आजी काय प्रॉब्लेम झालाय? सासून आलो अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला, त्यांनी आम्हाला बाहेर बसून दिलं आणि 1.5 तास बाहेर बसलो। जेव्हा माझा मुलगा आला तेव्हा त्यांनी कंप्लेंट केली आणि त्यांनी घेतली नाही। जेव्हा मुलगा आला जोरात बोलायला लागला तेव्हा कंप्लेंट घेतली आणि त्याला आम्हाला काढून दिला आणि आणलं होतं त्यांना। अटक किती वाजता होता घटना? त्याच्या काय पोराची अटक केलेलं ते का? पोराची सोडून दिले आणि सुनेवर ना ते मुलीचं तोंड दाबलं ना ती ओरडली तर सुनेने त्याला घरात गेलं, सुनेची साडी सोडली गेली असं केलं। त्यांचं वय काय किती आहे? कोणाचं? पोराचे वय किती आहे? मुलीचं नाही, मुलीची नाही, पोराची 16 वर्षाचं आहे। 16 वर्षाची 17-18 वर्षाचा। तुम्ही काय असतो पोरीचे काय लागतं? तुम्ही तुमचे संबंध काय आहे? ती सून आहे ना मोठी, तुझी सून नात आहे आमची, आम्ही सासू आहे। त्याला इथे पकडून आणल्यानंतर त्याला सोडलं काय? तुम्हाला माग काय सांगा? आमचं म्हणणं आहे की त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। आज दुपारी साधारणतः 2 ते 2:30च्या सुमारास मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये भारतनगर या एरियामध्ये सौ शिल्पा रोहित भोये हिच्याकडून अशी तक्रार प्राप्त झालेली आहे की एक अल्पवयीन मुलगा तिच्या घरामध्ये घुसला तिच्या बाबतीमध्ये जबरदस्ती तिची साडी फेडण्याचा तिनं प्रयत्न केला। त्याच्यानंतर तो मुलगा तिथं पडला आणि त्याच्यानंतर त्या लहान मुलीला पण त्यांनी छेडण्याचा प्रयत्न केला। अशी एक घटना दुपारी घडलेली आहे। तर त्या संदर्भामध्ये मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जो अल्पवयीन मुलगा आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील प्रोसेस मुंबई नाका पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे। ह्या बाबतीमध्ये लहान मुलीवरती अत्याचार झाल्याच्या बाबतीमध्ये अफवा पसरली होती, पण आम्ही सर्वांना ह्या माध्यमातून सांगतो की असा कुठलाही प्रकार झालेला नाही आहे। त्या बाईच्या बाबतीमध्ये आणि लहान मुलीच्या बाबतीमध्ये 376च्या अनुषंगाने, जे जुनं IPC कलम 376 याच्या अनुषंगाने कुठलाही प्रकार झालेला नाही आहे। त्यांची छेडखाण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। वातावरण शांतता आहे, सर्वांना समजवलेलं आहे आणि गुन्ह्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे। सर्वजण आपापल्या घरी परतलेले आहेत। ती मोठी आहे, ती मोठी आहे, अल्पवयीनच्या बाबतीत